आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. रेडी ऋषिकेश? रेडी सर. तुझा पहिला प्रश्न आहे, श्रुतीसाठी तुझ्या मनामध्ये कुठेतरी एक हळवा कप्पा, एक सॉफ्ट कॉर्नर आहे, हो की नाही? पहिला प्रश्न ऐकून माझं झालं की काय सर, तुम्ही काय विचारताय? कळालं नाही सर मला. म्हणजे श्रुतीला तू मैत्रिणीपेक्षा थोडं जास्त मानतोस, हो की नाही? रे देवा. काय? मैत्री हो सर. मैत्री बेस्ट हो. हो म्हणलं मैत्री. आवाज आला नाही रे. हे काय वाजत? तू आतनं भीती वाटते का तुला? म्हणून आवाज करते. एक असतो की आपला ज्याला ओळख असते, एक असतो ज्याच्याशी मैत्री असते, आणि एक असतं की मैत्रीपेक्षा थोडं जास्त आहे, थोडं जास्त आहे. सर मामा दिसतायत का डोळ्यासमोर? म्हणून कुठेतरी थांबतोयस का? नाही नाही तसं काय नाही सर. मैत्रीपेक्षा जरा थोडं जास्त मानतोस ना? हा. म्हणजे उत्तर हो आहे ना तुझं? हा सर. ए ऋषा, रे मला काय कळालं? रे ओरडा काय झालं? या अशा पहिल्या मैत्रीण आहेत की शहरातल्या बी आहेत आणि जीवनातल्या बी पहिल्याच मैत्रीण. त्याला मी असं छोटा मूल असतो ना त्याच्यासारखं जपून ठेवलंय सर. मुडी आहे, केद आहे, म्हणजे असं जे त्याला हवंय, त्याला झोपायचं तर झोप, तुला खायचं तू खा, हे कर ते कर. पण त्या नजरेने सर कधी मी पण पाहिलं नाहीये. त्या नजरेनं नाही बघत. अरे पण मला तसं काय नाही, म्हणणंच नाहीये. तुम्ही परत परत फिरून तेच परत विचारताय म्हणून म्हणलं. मैत्रीण आहे पण स्पेशल मैत्रीण. हा झालं तुझं, झालं. सेटअप चेंज करा श्रुती. ये. झालं. एवढं? वा. तेवढंच ट्रोमॅटिक होतं त्याची. रेडी श्रुती? येस सर. ओके, ठीक आहे. तुझा पहिला प्रश्न आहे की ऋषिकेशच्या मूड स्विंग्समुळे तुम्ही एलिमिनेशन मध्ये याल याची तुला सतत भीती वाटते का? येस सर. खरंय. असे पण खूप काही टास्क झाले जिथे ही वॉज रेडी टू गिव्ह अप सर. श्रुती, तुझा दुसरा प्रश्न. ऋषिकेश जर का दुसऱ्या कुठल्या मेंटर बरोबर बोलत असेल तर तू इनसेक्युअर किंवा असुरक्षित फील करतेस का? नाही सर. नक्की? नाही नाही खोटंय. नाही सर. पण बाकी सगळ्यांशी तो पण एकदम फनी आणि एकदम कॉमेडीतच बोलतो. तर मला असं काही वाटलं नाहीये. हे आहे इनसिक्युरिटी आहे आहे कुठेतरी मला वाटतं. पण चांगलं आहे. श्रुतिकेश, थँक्यू सो मच. श्रुतिकेश ऋतिकेश सर नाव चेंज करू नका. ऋतिकेश नाही 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 नाही, माझी चूक झाली. आय एम व्हेरी सॉरी. ओके, मी थँक्यू श्रुती, थँक्यू ऋषिकेश असं म्हणण्यामध्ये सर माझं मस्त ते टायमिंगला चूक चुकून. झाली. टायमिंगवर चूक झाली. थँक्यू ऋषिकेश, थँक्यू श्रुती, थँक्यू सो मच. त्यांचा सेटअप काढा प्लीज. दीपक प्रणाली. ऐश्वर्या एक रिकामं ओझं आहे असं तुला वाटतं का, हो की नाही? सर नाही. डोक्याला त्रास आहे ती. पण रिकाम वजन नाहीये सर. बघूया. ओके. प्रणाली, जर का शो नसता तर तू दीपकशी मैत्री केली असतीस का? जे माझी पर्सनॅलिटी आहे आणि जी दीपकची पर्सनॅलिटी आहे हे कम्प्लिटली पोलराइज्ड आहेत. टू कट इट शॉर्ट, नो.
मला तर वाटतच नाही. आणि हे त्याला पण माहितीच आहे. त्याच्या आणि माझ्यामध्ये राहणीमानामध्ये भरपूर मोठा गॅप आहे, भरपूर मोठा. असल्या मुलग्यासोबत दोस्ती करणं म्हणजे कठीण आहे. ऑल राईट प्रणाली, थँक्यू सो मच. थँक्यू. दीपक ये बघा. सो दीपक, हां सर. तुला असं वाटतं का की प्रणाली तुझ्यावर खूप अधिकार गाजवते, खूप डॉमिनेट करते? येस हो. ओके. म्हणजे सगळे बोलतातच की मी म्हणजे दीपकला मी कंट्रोल करते, पण दीपक कधी बोलला नव्हता हे, पण आज तो बोललाय. मे बी इट्स ट्रू सर. आजपर्यंत ती पण म्हणाय नव्हती की तो माझा फ्रेंड नाही होऊ शकत. ती पण आज बोलली. तुला वाईट वाटलं त्याचं? हो सर, वाईट वाटलं, पण ते खरं पण आहे. पहिल्या 1-2-3 आठवड्यात होतं असं, तर खरंच तरी आमचं एक ब्रदर सिस्टरचं बॉन्ड आहे, ते लय स्ट्रॉंग आहे. ठीक आहे. ओके दीपक, प्रणाली, थँक्यू सो मच. सो आज बरीच मज्जा आली मला सुद्धा, आणि तुम्हालाही आली, आय एम शुअर. ओके, बरीच उत्तरं आली. सो आजच्या भागात कोणासाठी होतं आशेचं नवं रोप, तर कोणासाठी होता शेवटचा निरोप. पण खेळ म्हटल्यानंतर कोणी पळणार, कोणी थांबणार, कोणी जिंकणार, कोणी हरणार. पण तुमच्यासाठी मात्र हे मनोरंजन असंच चालू राहणार. पाहत राहा तुमचा लाडका आवडता कार्यक्रम चल भावा सिटीत. सप्रस्तुत माझा को पावर्ड बाय रामराज धोती शर्ट्स अँड कुर्तास आणि जिलेट गार्ड. स्पेशल पार्टनर अमृत नोनी ऑर्थो प्लस, पितांबरी स्वच्छतेची उत्पादने, कॅडबरी डेअरी मिल्क आणि मराठी मॅट्रिमोनी. गुड बाय, थँक्यू सो मच. आय लव्ह यू ऑल. लवकरच भेटू. तुला वाईट वाटले परत? प्लीज मिसअंडरस्टँड करू नको. या पहिल्या आठवड्याच्या गोष्टी, आणि तुला ऍक्सेप्ट करायला मला थोडा वेळ लागला, पण मी आता फुल्ली तुला ऍक्सेप्ट केलं दीपक. म्हणजे आयुष्यात तुझ्यापेक्षा चांगला मित्र मिळू शकत नाही. तर प्लीज, यू आर माय बेस्टेस्ट फ्रेंड. प्लीज. तुला माहितीये की तुझ्यासारख्या मुलाला हँडल करणं किती अवघड गोष्ट आहे. का मी मागच फिरतो त्यांच्या? या प्रकरणामुळे सगळ्या रेवतीजन माझं गोष्टी बिघडल्या नाहीत, चिकाळल्यात. ना कुणाला सांगता बी ना का ना कुणाला बोलता बी ना झाले. चांगलंय, त्यांना हवं तसे वागणार, हवं ते करणार. त्यांचं काही चुकलं तरी ते त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी नाही. खरं सांगू, हे इकडचे हे 3 बसले ना, ह्याच मुलांचं तसं आहे. मला नाही वाटत मी कुठे कमी पडते, किंवा मलाच तो कमीपणा का लोक दाखवतात, किंवा खरंच माझं कुठे चुकतंय का.